देतील चालवतील. आपल्या सर्वांना सलाम. सलाम आवाज सलाम. येतोय आपल्याला? येस, येतो येतो. ओके. अ, पवित्र शास्त्रामधून या सायंकाळच्या वेळेस आपण पुन्हा काही गोष्टी शिकणार आहोत आणि विशेष करून उत्पत्ती अध्याय 3 आजचा आपला शास्त्र भाग असेल. पण अध्याय 2 मधून पण एक किंवा दोन वचनं आपण ह्या वेळेस पाहणार आहोत. अ, तिसरं सेशन आहे हे उत्पत्तीच्या ह्या पुस्तकावर. सर्वात पहिले आपण परमेश्वराने जगाची निर्मिती केली. अ, तो पहिला धडा आपण शिकलो होतो. आणि दुसऱ्या सेशनमध्ये आपण अ, पहिला विवाह आणि पहिले कुटुंब याबद्दल आपण शिकलो. आणि आजचा हा तिसरा भाग आहे किंवा तिसरं सेशन आहे. आणि यामध्ये आपण अध्याय 3 मधून खास करून मानवाचे पतनाचा परिणाम आणि परमेश्वराची मुक्तीची योजना, ह्या तीन बाबी आपण आज शिकणार आहोत. तर त्याआधी आपण करार जो आहे तो आपण शिकणार आहे. देवाने मानवासोबत केलेला करार. कारण की जर आपल्याला तो करार समजला नाही तर आपल्याला मानवाचं पतन कसे झाले ते सुद्धा समजणार नाही. आणि म्हणून आपल्याला तो करार जो आहे तो समजणं अत्यंत गरजेचं आहे. आपण अध्याय 2 मधून ते वचन वाचूया, ज्या ठिकाणी स्पष्ट रीतीने परमेश्वर पित्याने आदामाला आज्ञा दिलेली आहे, आदामासोबत करार केलेला आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणी उत्पत्ती अध्याय 2 वचन 15, 16 आणि 17 मध्ये स्पष्ट दिसतं. कोणीतरी कृपया करून वाचावं. वचन तेच आहे का? अध्याय दुसरा आणि 15, 15 ते 16, 17 17. का? येस येस. परमेश्वर देवाने मनुष्या मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपल्याला अटी पाहावयास मिळतात, आशीर्वाद पाहावयास मिळतो आणि त्याच प्रकारे शाप किंवा दंड सुद्धा दिसतो. ह्या ठिकाणी आता अटी अत्यंत स्पष्ट रूपाने आपल्या समोर प्रभूंनी ठेवलेल्या आहे वचनामध्ये. अ, आदामास त्या बागेमध्ये ठेवलेला आहे आणि अ, सर्व झाडांचे फळ खाण्यास त्याला मुभा दिलेली आहे. परंतु एका झाडाचं फळ खाण्यासाठी परमेश्वराने मनाई केलेली होती. हे आपल्याला ह्या ठिकाणाहून स्पष्ट रीतीने पाहावयास मिळतं. खाशील तर मरशील ही अट आहे. त्या ठिकाणीच आपल्याला दंड दिसत आहे. आणि जर खाल्ले नाही तर आशीर्वाद आणि जीवन. हे आपल्याला त्या ठिकाणी किंवा आशीर्वाद आणि जीवन यांचा पण समाविष्ट ह्या वचनामध्ये आहे. हे आपल्याला स्पष्ट रीतीनं समजतं. तर आपण ज्या जगामध्ये राहत आहे त्या ठिकाणी जो गोंधळ, अराजकता, बंडखोरी, पाप, मृत्यू, दुःख, वेदना, संघर्ष, तणाव, अ, अ, सर्व नात्यांमध्ये तणाव आणि संघर्ष आणि अशा सर्व प्रकारच्या भयानक आणि अंधकारमय गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या बाजूला, ह्या जगामध्ये युद्ध आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आपल्याला ह्या जगामध्ये पाहावयास मिळतात. त्याचं कारण की आपण एका भग्न आणि तुटलेल्या आणि मोडलेल्या जगामध्ये राहत आहे. आणि जर आपल्या समोर असे प्रश्न असतील की वाय देर इज इव्हल इन दिस वर्ल्ड, ह्या जगामध्ये दुःख, मृत्यू, पाप का बरं आहे? आणि मला असं वाटतं आणि आपल्या सर्वांना माझा असा विश्वास आहे की आपला विश्वास आहे की उत्पत्ती अध्याय 3 याचं उत्तर देईल की जगामध्ये दुष्टता का बरं आहे, बंडखोरी का आहे, जगामध्ये संघर्ष, तणाव, भांडणे, जगामध्ये ताटातूट, फुटाफूट, भग्नता किंवा मग जगामध्ये सर्व प्रकारचा गोंधळ, निराशा, दुःख, अस्वस्थ जीवन का बरं आहे? अनेक लोकांना हे प्रश्न असतात. पण बायबलच याचं उत्तर देतं का बरं जग अशा अवस्थेमध्ये आलेलं आहे. वाय द वर्ल्ड इज इन दिस कंडिशन, वाय देर इज इव्हल इन द वर्ल्ड. का बरं ह्या जगामध्ये दुष्टता, दुःख आहे? आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं उत्तर ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने पाहावयास मिळतं. प्रभूंनी सांगितलेलं आहे की जर तू खाशील तर मरशील,
आणि जर खाणार नाही तर आशीर्वाद आणि जीवन यांचा समाविष्ट ह्या करारामध्ये होता. आणि या कराराला प्रियांनो, कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल, पण हा जीवनाचा किंवा कृत्यांचा करार होता. दिस वॉज द कव्हनंट ऑफ लाईफ ऑर द कव्हनंट ऑफ वर्क याला म्हणतात. आपण पुढे जाऊया. वेस्टमिनिस्टर शॉर्टर कॅटेकिझम मध्ये या ठिकाणी अ, दोन प्रश्नांद्वारे आपल्याला अ, उत्पत्ती अध्याय तीनची तीनची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होते. वेस्टमिनिस्टर शॉर्ट कॅटेकिझम द्वारे देवाने ज्या स्थितीत मानवाला निर्माण केले, त्या स्थितीत मनुष्याप्रती कोणते खास ईश्वरी नियोजन कार्य केले परमेश्वराने. ज्या स्थितीत देवाने मानवास उत्पन्न केले, त्या स्थितीत देवाने त्याच्यासोबत जीवनाचा करार केला. परिपूर्ण आज्ञापालनाच्या अटीवर तो करार अवलंबून होता. बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोस अशी त्याला मनाई करण्यात आली. त्यामध्ये खाशील तर मरशील अशी दुःखद चेतावणी सुद्धा त्यात समाविष्ट होती. आणि प्रश्न क्रमांक 13, आपले पहिले पालक ज्या स्थितीमध्ये निर्माण करण्यात आले होते, त्या स्थितीमध्ये राहिले का? आपल्या पहिल्या पालकांना देवाने त्यांच्या इच्छेचा स्वतंत्रपणे उपयोग करण्यास मुभा दिली होती. त्यांनी त्या स्थितीत देवाविरुद्ध पाप केल्याने त्यांचे पतन झाले व ते निर्दोष स्थितीस मुकले. परमेश्वराने ज्या वेळेस त्यांना निर्माण केलं होतं, त्याच्या अ, अ, स्वरूपामध्ये प्रभूने त्यांना त्याच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेलं होतं. पवित्र नीतिमान असं त्यांना निर्माण केलेलं होतं. निर्दोष स्थितीमध्ये ते होते, कारण की अद्याप त्यांच्याद्वारे पाप झालेलं नव्हतं आणि त्या स्थितीला निर्दोष स्थिती म्हणतात. अ, हे आपल्याला ह्या ठिकाणाहून स्पष्ट रीतीने पाहावयास मिळतं. तर ह्या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपण कराराबद्दल शिकतो. आणि प्रश्न क्रमांक 13 मधून आपण शिकतो की ज्या स्थितीत प्रभूने त्यांना निर्माण केलं, त्या स्थितीमध्ये ते राहिले का? आणि त्याचं उत्तर ह्या ठिकाणी आपण वाचलेलं आहे की ते त्या स्थितीमध्ये राहिले नाही. त्यांना नीतिमान आणि पवित्र असं निर्माण केलेलं होतं, परंतु त्यांचं पावित्र्य आणि नीतिमत्व जे आहे ते म्युटेबल म्हणजे बदलण्याजोगं होतं. आणि त्यामुळे त्यांनी देवाविरुद्ध पाप केले. देव द होलीनेस अँड रायचियसनेस वॉज म्युटेबल, बदलण्याजोगे. हे आपल्याला शिकावयास मिळतं. पुढे आपण जाऊया. जीवनाचे झाड, अ, ह्या अध्याय 2 मध्ये आपण पाहतो की जीवनाच्या झाडाचा उल्लेख आहे. सगळ्यात पहिले आपण पाहिलं की बऱ्या वाईटाचे फळ देणारे झाड, ज्याची मनाई केलेली होती, ते आदाम आणि हवेने खाल्ले. आणि त्यानंतर आणखीन एका झाडाचा उल्लेख अध्याय 2 मध्ये आहे, जीवनाच्या झाडाचा उल्लेख. आणि जीवनाचे झाड जे आहे ते सदा सर्व काळाच्या जीवनाचे प्रतीक आहे. द ट्री ऑफ लाईफ इज द सिम्बॉल ऑफ द एव्हरलास्टिंग लाईफ. हे आपल्याला शिकावयास मिळतं. उत्पत्ती अध्याय 3 आणि वचन 24, देवाने मनुष्याला बाहेर घालवले आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करुबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. ह्या ठिकाणी आपण पाहतो की पतित झालेल्या व्यक्तीला, माणसाला, पापामुळे जीवनाच्या झाडाकडे जाण्याची परवानगी देवाने दिली नाही. हे आपण ह्या ठिकाणी शिकतो. जीवनाच्या झाडामधून आणखीन आपण काय शिकतो? वी आर कनेक्टिंग द डॉट्स. आता आपण उत्पत्ती अध्याय 3चा संबंध प्रकटीकरण 22 सोबत लावतो आणि त्या ठिकाणी असं आपल्याला दिसतं की दुसऱ्या आदामाद्वारे देव एदेनपेक्षा महान जागेत आपल्याला नेणार आहे. आणि प्रकटीकरण 22:2 सांगतं की नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातीचे फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. तर आपण उत्पत्तीचं कनेक्शन जे आहे प्रगटीकरणासोबत लावत आहे, कारण की ही एक स्टोरी आहे. दिस इज वन बिग स्टोरी, द ग्रँड स्टोरी, द बिग स्टोरी. आपण पाहत आहे उत्पत्तीपासून उत्पत्तीचं कनेक्शन प्रगटीकरणाच्या पुस्तकासोबत कशा रीतीने आहे. एकीकडे मानवाचं पतन झालं आणि पापामुळं जीवनाच्या झाडाकडे आता ते जाऊ शकत नाही. परमेश्वराने त्यांना मनाई केली, त्या ठिकाणी तलवार ठेवली. करुबीम त्या ठिकाणी जे आहे त्या बागेच्या संरक्षणाकरिता किंवा त्या झाडाच्या संरक्षणासाठी करुबीम आणि तलवार त्या ठिकाणी ठेवलेली आहे. पण आता बायबल आपल्याला दाखवितं की आपण क्रूसाच्या मार्गाने, येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आपण त्या जीवनाच्या झाडाजवळ जाऊ शकतो. म्हणजे सार्वकालिक जीवन जे आहे ते प्रभू आपल्याला आता ख्रिस्ताद्वारे, क्रूसाद्वारे देतो. हे मोठं चित्र आपण ह्या शास्त्र भागामध्ये आपण पाहतो. अध्याय 3 आपल्याला स्पष्ट रीतीने पतन दाखवितं प्रियांनो. आणि काय अध्याय 3 नुसार काय पाप होते? आज्ञाभंग हे पापाचे कारण होते. डिसोबिडियन्स. आपण या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने जी आज्ञा दिलेली होती, मनाई केलेली होती,
की बऱ्या आणि वाईटाच्या झाडाचे फळ खाऊ नका, त्यांनी ती आज्ञा मोडली. आणि बरेच लोक जे आहेत ते म्हणतात की एक फळ खाल्लं फक्त, ओन्ली वन फ्रूट, फक्त एक फळ खाल्लं आणि परमेश्वराने आदामास एवढी मोठी शिक्षा दिली, हवेस एवढी मोठी शिक्षा दिली, आणि सर्व मानवजात आणि जग दंडाखाली आले. हाऊ इट इज पॉसिबल? हे कसं काय? आणि एक स्वार्थी आणि पापी मनुष्य असाच विचार करू शकतो की एक फळ खाल्लं आणि देवाने दंड कसा काय दिला. पण जर बायबलच्या दृष्टीने आणि जर आपण पवित्र देवाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, तर मातीतून निर्माण केलेला तो लहानसा व्यक्ती महान प्रतापशाली पवित्र सेनाधीश थोर देवाच्या विरुद्ध पाप करत आहे, आणि ते किंचित नव्हतं. एक स्वार्थी आणि पापी मनुष्य असाच विचार करेल की फक्त एकच फळ खाल्लं मग काय झालं. नाही. आणि आरसी स्प्रॉल म्हणतात की अ मॅन हु वॉज मेड, अ टायनी अँड प्युनी मॅन हु वॉज मेड फ्रॉम द डस्ट, sinning against the holy and the most powerful God, and you people think that it was just one small sin. आणि आम्हाला असं वाटतं की हे फारच लहान पाप होतं. परंतु त्या पवित्र, महान, सार्वकालिक, अत्यंत पवित्र परमेश्वराविरुद्ध मातीतून निर्माण केलेल्या ह्या माणसाने पातक केलं, ते लहान असू शकत नाही प्रियांनो. नो सीन इज स्मॉल. कोणतंच पाप लहान नाहीये. पुढे आपण पाहतो, परमेश्वराची आज्ञा मोडली हे पाप हव्वा व आदामाने केले. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, अध्याय 3 आणि त्याचे सुरुवातीचे अ, अ, जवळपास 7 वचन जे आहेत त्यामध्ये स्पष्ट रीतीने दाखवलेलं आहे की अ, सैतानाने सर्पाचा वापर केला आणि अ, हवेस ठकविले. आणि जो आदाम आहे, ज्याला आपण मागच्याच अध्यायामध्ये शिकलो की तो हेड होता, तो मस्तक होता, आणि तो त्या ठिकाणी अ, त्याची भूमिका, त्याचं कर्तव्य पार पाडून राहिलेला नाहीये. अ, त्याने सांगायला हवं होतं की इव, डू नॉट लिसन, डोंट लिसन द डेविल, लिसन, ओबे गॉड. पण आपल्याला असं काहीच त्या ठिकाणी दिसत नाही. आणि ज्या ज्या वेळेस आपल्या कुटुंबातील लोक सैतानाची वाणी किंवा सैतानाची आज्ञा पालन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या त्यावेळेस कुटुंबातील लोकांनी आणि विशेष करून जे पुढारी आहे कुटुंबातील, जर आपली मुले वाईट करत आहेत तर त्यांना ते दाखवा. डोंट बी अफ्रेड. यू यू आर नॉट फुलफिलिंग द रिस्पॉन्सिबिलिटी गॉड गिवन. बऱ्याच कुटुंबामध्ये लेकरांना आणि घरातील लोकांना पुढारी घाबरतात. पण देवाने आपल्याला अशा जागेवर ठेवलेलं आहे की त्या ठिकाणी अ, तो तो मेंढराप्रमाणे पण असावा, आणि तो सिंहाप्रमाणे सुद्धा असावा. एक पुढारी जो आहे तो मेंढराप्रमाणे सुद्धा असावा आणि सिंहाप्रमाणे सुद्धा असावा. लीडर शुड बी ॲज अ लॉयन अँड ॲज अ शीप, gentle as sheep and brave as a lion. When people sin in home, there is immorality. I think we need to talk very clearly to the children, to the spouse, to the members. आणि या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराची आज्ञा मोडली हे पाप हव्वा व आदामाने केले, आणि आदाम त्याच ठिकाणी होता. बायबल स्पष्ट रीतीने सांगतं की तिने खाल्ले, आणि तिच्या सोबत असलेला तिचा पती आदाम त्यासही दिला. तो कुठे बाहेर गेलेला नव्हता, किंवा तो त्या सीन मधून, त्या दृश्यामधून गायब झालेला नव्हता. ही वॉज जस्ट देअर. तो त्याच ठिकाणी आहे, हे बायबल आपल्याला स्पष्ट रीतीने दाखवितं. आणि रोमकरास 5:12 आपल्याला याचं मोठं चित्र दाखवितं की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले, आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मानवामध्ये अशा प्रकारे मरण पसरले. या ठिकाणी आता अ, रोम 5:12 हे नाही सांगत की एका स्त्रीच्या द्वारे पाप जगात पसरले. का बरं ह्या ठिकाणी असं नाही, का बरं असं ह्या ठिकाणी म्हटले नाही की एका स्त्रीच्या द्वारे, एका हवेच्या द्वारे पाप जगात शिरले? कारण की आदाम जो आहे तो फेडरल हेड, तो मस्तक होता, तो पुढारी होता, आणि परमेश्वर जो आहे तो पुढाऱ्याला जबाबदार धरतो. आणि त्यामुळं आपण पाहतो की रोम 5:12 दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकवत आहे. एक म्हणजे आदाम हा
मस्तक असल्यामुळे परमेश्वराने त्याला जबाबदार धरले. दुसरी गोष्ट, पापाचा परिणाम जगामध्ये मरण आणि पाप पसरले. सैतानाने तीन डावपेच मारले किंवा तीन प्रकारच्या मोहात पाडले, किंवा सैतानाचे हे तीन डावपेच आपण म्हणू शकतो. शरीराची वासना, अ, तिला ते फळ दाखविले. डोळ्याची वासना, तिला ते मनोहर खावयास मनोहर वाटले, तिच्या नेत्रास ते चांगले वाटले. आणि जीविताचा घमंड, आम्ही जर हे खाल्ले तर आम्ही देवासारखे होऊ, परमेश्वरासारखे होऊ. आणि आपण पाहतो की सैतानाने हेच डावपेच अरण्यामध्ये येशू ख्रिस्त 40 दिवस उपास त्यांनी केले, त्यावेळेस सैतानाने हेच तीन डावपेच मारले. परंतु दुसरा आदाम जो आहे तो विजयी झाला. द सेकंड ॲडम वॉज विक्टोरियस. आपण ते मत्ते 4 मधून शिकतो. पहिला आदाम पराजित झाला, पण दुसरा आदाम जो आहे तो विजयी झालेला आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणाहून शिकावयास मिळतं. आणि देवाच्या लोकांना सुद्धा सैतान ह्या तीन डावपेचांमध्ये फसवण्याचा प्रयत्न करतो: शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि जीविताचा घमंड किंवा जीविताचा गर्व. अँड वी नीड टू बी व्हेरी केअरफुल. आपल्याला अ, नक्कीच सावधान असण्याची गरज आहे. ह्या तीन, कोणतेही पाप तुम्ही घ्या, एनी काइंड ऑफ सिन, कोणत्याही प्रकारचं पाप घ्या, ते एक तर शरीराच्या वासनेअंतर्गत येतं, डोळ्याच्या वासनेअंतर्गत येतं, किंवा जीविताचा घमंड त्या कॅटेगरीमध्ये येतं. हे आपल्याला शिकावयास मिळतं. काय झालं? पतनाचा परिणाम काय झाला? पापामुळे मानवावर देवाचा क्रोध आला. इफिस अध्याय 2 स्पष्ट रीतीने शिकवितं की अ, अ, क्रोधाची प्रजा, माणसे क्रोधाची प्रजा झाले. मनुष्य देवापासून विभक्त झाला. आदाम आणि हव्वा ते लपले देवापासून. ते एकमेकांना दोष देऊ लागले. आदाम देवाला दोष देऊ लागला की जी स्त्री तू मला दिली, तिने मला हे फळ दिले. ॲडम स्टार्टेड ब्लेमिंग गॉड. आणि इथून आपण पाहतो ब्लेम शिफ्टिंग, म्हणजे एकमेकांना दोष देणे. देवाविरुद्ध कुरकुर, देवाविरुद्ध पाप, देवाविरुद्ध देवाला दोष देणे आणि एकमेकांना दोष देणे. अध्याय 3 मधून आपल्याला पाहावयास मिळतं. आदाम म्हणाला का जी स्त्री तुम्हाला दिली होती, म्हणजे वाय डिड यू गिव्ह मी, का बरं तू ही स्त्री मला दिली? त्यांनी थेटपणे परमेश्वराचं चांगुलपण आणि त्याच्या ज्ञानावरच बोट ठेवलेला आहे. हे आपल्याला इथून पाहावयास मिळतं. आणि मग ते एकमेकांना दोष देऊ लागले. अ, विवाह, नाते, पालकत्वामध्ये मग तणाव आणि संघर्ष ह्या जगामध्ये आहे. त्याचं कारण उत्पत्ती अध्याय 3, भ्रष्टता व दोषामुळे आदाम देवापासून लपला. सर्व प्रकारतील कामातील त्रास, कष्ट आणि निराशा आपल्याला पाहावयास मिळते. देर इज फ्रस्ट्रेशन अँड डिस्करेजमेंट इन द वर्क. पर काम हे पापाचं काम हे पापाचा परिणाम नाही आहे प्रियांनो. पण कामामध्ये जे आता दुःख, कष्ट आणि निराशा आलेली आहे, ते नक्कीच पापामुळे झालेलं आहे, पापाचा परिणाम आहे. एक मिनिंगफुल वर्क, एक चांगलं काम परमेश्वराने आदामाला पतनाच्या आधीच दिलेलं आहे. त्या बागेची मशागत करायचं. तर काम देवाने दिलेली देणगी आहे. इट इज अ ब्लेसिंग. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आपण काम करावे. पण कामामधील असलेला त्रास, तणाव, निराशा हे पापामुळे आलेले आहेत. तर हा फरक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रसूती वेदना, स्त्रीच्या प्रसूती वेदना प्रभूने वाढवल्या आणि सृष्टी शापाखाली आली. परमेश्वराने आदामामुळे भूमीस शाप दिला. काटे कुसळे, काटे आणि कुसळ जे आहे ते उगतील, आणि त्यामुळं मशागत करणं आदामाला फार कष्टदायी होईल. आणि तिथंच आपल्याला शिकावयास मिळतं अध्याय 3 मध्ये की तो मातीला मिळेल, म्हणजे डेथ, मृत्यू. आणि ह्या दृश्यामध्ये आणखीन एक अ, खास गोष्ट आपल्याला पाहावयास मिळते की परमेश्वर स्त्रीला म्हणाला की तू आपल्या सॉरी, हा, वचन 16 कोणी वाचेल का कृपया करून? वचन 16, उत्पत्ती अध्याय 3 वचन 16. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. नाही नाही, 3 3 हॅलो, 3:16. 3:16. ओके. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवी. येस. तर आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि ज्या स्त्रियांनी जन्म दिलेले आहेत बालकांना, त्यांना
चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की प्रसूती वेदना काय आहे. वी एज मॅन, पुरुष जे आहे त्यांना त्याचा पूर्ण रीतीने अनुभव नसेल, पण ज्या स्त्रिया आहेत खास करून ज्यांनी लेकरांना जन्म दिलेला आहे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ काय आहे. आणि तिथे पुढे सांगितलेलं आहे की तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल. याचा अर्थ काय आहे की तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल. याचा अर्थ काय आहे? व्हॉट डज दॅट मीन? पुढे सांगू शकाल? काय प्रश्न आहे? अध्याय 3 हॅलो. वचन 16, तुझा ओढा नवऱ्याकडे राहील. या ठिकाणी ओढा जो शब्द आहे, अनेकांना असं वाटतं की एक आकर्षण, नवरा तिच्यासाठी आकर्षण राहील, एक प्रकारचं रोमॅन्टिक प्रकारचं आकर्षण विवाहामधलं काही लोकांना असं वाटतं. पण ह्या ठिकाणी युसर्पिंग द ऑथॉरिटी, म्हणजे ती जी आहे आता पत्नामुळे आपण पाहतो की ती मस्तक होण्याचा प्रयत्न करेल नित्य. युसर्पिंग द ऑथॉरिटी म्हणजे त्याचं अधिकारपद जे आहे ते हिसकावून घेण्याच्या माग हवा आहे, अशा प्रकारचं चित्र आहे की पतीला देवाने दिलेलं जे मस्तकपण आहे ते मस्तकपण स्त्री झुगारेल आणि ती स्वतः मस्तक होण्याचा प्रयत्न करेल, धडपड करेल. अशा प्रकारचा अर्थ ह्या शब्दाचा आहे की तरी तुझा ओढा नवऱ्याकडे असेल, म्हणजे पापाने आणि संघर्षाने धडपड करून देवानी पतीला दिलेलं स्थान ती स्वतः घेण्याचा प्रयत्न करेल. हा अर्थ त्या ठिकाणी जो इब्री शब्द वापरलेला आहे अ, त्याचा होतो, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण की तुझा ओढा नवऱ्याकडे राहील म्हणजे नवरा तिच्यासाठी आकर्षित असेल असं काही नाहीये. शी विल युसर्प द ऑथॉरिटी, हिसकावून घेईल देवाने त्याला दिलेलं पद, मस्तक. आणि त्यामुळं आपण पाहतो की पापाचा परिणाम जो आहे, तणाव आणि संघर्ष. आणि पुढे आपण पाहतो सृष्टी शापाखाली आली, पतनामुळे मानव देवाचा शत्रू झाला, देवाच्या जीवनाला परका झाला, गौरव व सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये काळिमा व लज्जा मिळाली. सैतानाने त्यांना सांगितलं की तुम्ही देवाप्रमाणे व्हाल. पण प्रभू इतका चांगला आहे की उत्पत्ती अध्याय 1 आणि 26 मध्येच प्रभूंनी त्यांना त्याच्या प्रतिमेमध्ये घडविलेलं होतं. ही क्रिएटेड देम इन हिज ओन इमेज. आधीच प्रभूंनी अ, आदामास व हवेस त्याच्या प्रतिमेमध्ये घडविलेलं आहे, त्याच्या चांगुलपणामुळे, त्याच्या महानतेमुळे. परंतु सैतान जो आहे, सैतानाने यांना अ, एक प्रकारची लालच किंवा ठगवलं की तुम्ही देवाप्रमाणे व्हाल. पण देवाने त्यांना ऑलरेडी त्याच्या प्रतिमेमध्ये घडविलेलं होतं. आणि आपण पाहतो की गौरव आणि सन्मान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात काळिमा आणि लज्जा मिळाली. आदामाचे पाप कराराच्या संदर्भामध्ये घडले, लक्षात ठेवा. अध्याय 2 मध्ये जो करार आपण पाहिलेला आहे, जीवनाचा करार, कृत्यांचा करार, तो करार आदामाने मोडला. हे पाप कराराच्या संदर्भामध्ये घडले, त्यामुळे शाप आणि दंड आला, हे आपण स्पष्ट रीतीने शिकतो. आदामाच्या पहिल्या पापाचा दोष त्याच्या वंशजाकरिता गणण्यात आला. याला इंग्लिशमध्ये इम्प्युटेशन ऑफ सिन म्हणतात. अ, आदाम जो आहे तो आपलं प्रतिनिधित्व करत होता. पहिला आदाम, तो आपला प्रतिनिधी होता. आणि त्यांनी त्यांनी केलेले जे पाप आहे ते त्याच्या वंशजांना सुद्धा, त्याच्यानंतर आलेल्या सर्व मानवाला, मानवाच्या खात्यात सुद्धा ते पाप आले. आणि त्यामुळे पहिल्या अ, पालकामुळे त्यांच्यापासून उत्पन्न झालेले सर्व मानव जे आहे, मानवजात, ती सुद्धा पापी निघाली. इम्प्युटेशन ऑफ सिन, एखाद्याच्या खात्यात जमा करणे. इम्प्युटेशन ऑफ सिन म्हणजे एखाद्याचे खात्यात जमा करणे. म्हणून पापाचा परिणाम मृत्यू आदमापुरताच राहिला नाही, तर त्याच्या संततीलाही प्राप्त झाला. कारण की तो आपलं प्रतिनिधित्व करत होता. ज्या प्रकारे ऑलिम्पिकमध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये एखादा खेळाडू
बाहेर देशामध्ये जाऊन संपूर्ण भारतीयांना रिप्रेझेंट करतो. तो जिंकला तर आपण जिंकतो, तो हरला तर आपण हरतो. त्याच प्रकारे आपण पाहतो की ह्या ठिकाणी आदाम जो आहे तो आपलं प्रतिनिधित्व करत होता आणि तो पराजित झाला आणि त्याच्यामध्ये आपण पराजित झालो. आणि पुन्हा एकदा एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले. सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. पापाचा दंड केवळ आदामापुरताच मर्यादित नव्हता, तर आपण पाहतो की अम, त्याच्या सर्व संततीमध्ये पाप स्वभाव आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की आदाम व हवेने स्वतःची नग्नता अंजिराच्या पानांनी झाकली. आणि ते काय दर्शविते? ते दर्शविते की मानव स्वतःच्या कर्मांनी, प्रयत्नाने मुक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, जे अशक्य आहे. स्वतः ज्यावेळेस त्यांचं पतन झालं, त्यांना कळाले की ते नग्न आहेत. ते स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत होते आणि ते दर्शविते की फ्रॉम देअर मॅन ट्राय टू अचीव सॅल्वेशन बाय हिज ओन वर्क. स्वतःला, स्वतःच्या कर्मांनी, स्वतःच्या प्रयत्नांनी मुक्ती प्राप्त करण्याचा प्रयत्न, जे अशक्य आहे. आणि परमेश्वर अ, हा दयासंपन्न आहे. परमेश्वर दयासंपन्न आहे आणि त्याच्या अपरंपार प्रीतीमुळे आपण पाहतो, त्याच्या कृपेमुळे, दयेमुळे परमेश्वराने अ, चर्मवस्त्रे त्यांना घातली. आणि ही चर्मवस्त्रे जी आहे, अ, हे सुद्धा शिकवितं की ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने अध्याय 3 मध्येच आपल्याला जे आहे संदेश किंवा सुवार्ता देण्यात आलेली आहे. परमेश्वराने एका अ, पशुचा वध केला आणि ती चर्मवस्त्रे त्यांना नेसली किंवा घातली. याच्यामधून देव शिकवत आहे, त्याच्या पवित्र सानिध्यात उभं राहायचं असेल तर तुम्हाला अ, त्याच्या इच्छेने आणि त्याच्या अटीनुसार त्याच्या समोर यावं लागेल. आपण त्याच्या सानिध्यामध्ये येण्याकरिता आपण काहीच करू शकत नाही. परमेश्वर स्वतः आदाम आणि हवेला अ, ही चर्म वस्त्रे देतो. याचाच अर्थ परमेश्वर स्वतः अ, नियोजन करत आहे, कारणाचं नियोजन करत आहे. हे आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट रीतीने शिकावयास मिळत आहे. आणि प्रभू या ठिकाणी हे सुद्धा शिकवत आहे की रक्त सांडवल्याशिवाय जे आहे देवाच्या सानिध्यात कोणीही उभं राहू शकत नाही. आणि त्याचं मोठं चित्र आपल्याला कल्वरीच्या क्रुसावर पाहावयास मिळालेलं आहे की त्यांनी आपल्या पवित्र निर्दोष अशा पुत्राला, त्या कोकऱ्याला त्या ठिकाणी अर्पिलं, त्याचं बलिदान केलं, ज्याच्याद्वारे आपण त्याच्या सानिध्यामध्ये, पवित्र सानिध्यामध्ये आज उभे आहोत. पुन्हा एकदा वेस्टमिनिस्टर शॉर्टर कॅटेकिझम मधला प्रश्न क्रमांक 20 मी वाचतो. देवाने सर्व मानवांना त्या पतित व दुःखाच्या स्थितीत नष्ट होण्यासाठी असेच सोडले का? आणि त्याचं उत्तर आहे, देवाने त्याच्या सुसंकल्पाप्रमाणे सार्वकालिकतेत काहींना सार्वकालिक जीवनासाठी निवडले. देवाने कृपेचा करार केला, जेणेकरून तो त्यांना पापमय व दुःखाच्या स्थितीतून मुक्ती देईल आणि त्यांना मुक्तिदात्याद्वारे तारणाच्या स्थितीत आणेल. आपल्याला कृपेच्या कराराबद्दल शिकावयास मिळतं. सर्वात पहिले आपण अ, जीवनाचा करार किंवा कृत्यांचा करार पाहिला, जो आदामानी मोडला. पण आता देवाने मानवाला अशा दुःखद आणि पतित स्थितीमध्येच नाशाच्या हवाली केलं का? आणि इथं उत्तर आपल्याला सांगतं की परमेश्वर त्याच्या कृपेच्या कराराने त्याच्या पुत्राच्या द्वारे पाप्यांना मुक्ती देतो. हे आपल्याला इथे शिकावयास मिळतं. आणि उत्पत्ती अध्याय 3 जरी त्या ठिकाणी आपल्याला ट्रॅजेडी पाहावयास मिळते, त्या ठिकाणी आपल्याला दुःखद प्रसंग, अंधकारमय वातावरण पाहावयास मिळतं. परमेश्वराने हवेला शाप दिला, आदामास शाप दिला, सृष्टीस शाप दिला, सर्पास शाप दिला, सैतानास शाप दिला. आणि ह्या ठिकाणी एक आशेचं किरण आणि एक अद्भुत सुवार्ता स्वतः परमेश्वर देव 3:15 मध्ये देत आहे. ही पहिली सुवार्ता आहे प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये. आणि याला प्रोट इव्हॅन्जेलियम म्हणतात. प्रोट इव्हॅन्जेलियम, कारण की ही पहिली सुवार्ता आहे बायबल मधली. दिस इज द फर्स्ट गॉस्पल इन द बायबल. इथे काय म्हटलेलं आहे? आणि तू व स्त्री, तुझी संतती किंवा तुझी संतान व तिची संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापिल. ती तुझे डोके फोडेल. स्त्रीची संतान सैतानाचे डोके फोडेल व सैतान, तू तिची टाच फोडशील. आणि आपण पाहतो की या ठिकाणी अ, अद्भुत सत्य, अद्भुत सुवार्ता प्रभूने दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्त्रीची संतान येऊन सैतानाला कुचलेल, त्याचे डोके कुचलेल, त्याचे डोके फोडेल, त्याच्या लोकांना तो मुक्ती देईल. कोणत्याही अटीशिवाय देव जो आहे त्याच्या पुत्राद्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांना तो मुक्ती देतो, सैतानाला पराजित करतो.
हे आपल्याला पाहावयास मिळतं. आणि सैतान ख्रिस्ताची टाच फोडेल, म्हणजे देहधारणेच्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताची त्याला झालेलं दुःख किंवा त्याचा छळ सैतान आणि त्याच्या सर्व त्याच्या माध्यमांनी रोमी सरकार, मग परुशी, सदुकी, शास्त्री, यहुदी धर्मगुरू आणि इतर सर्वांनी त्याचा जो छळ केलेला आहे तो आपण पाहतो की सैतानाद्वारे प्रेरित असा होता. आणि ते सैतानाचे माध्यम होते, साधने होते, ज्याच्याद्वारे ख्रिस्ताचा छळ झालेला आहे. परंतु ख्रिस्त विजयी झाला. उत्पत्ती 3:15 मध्ये आपल्याला अद्भुत आशा, अद्भुत सुवार्ता, आपली मुक्तीची कहाणी इथे दिलेली आहे की मुक्तीची योजना देव स्वतः करत आहे. ख्रिस्ताबद्दलचे हे अभिवचन स्वतः देवाने दिलेले आहे. पतित्व संपूर्ण भ्रष्ट अशक्त मानवाला स्वतः देव त्याच्या पुत्राद्वारे तारण देऊ इच्छितो, कारण की देवास माहित आहे की मनुष्य स्वतः स्वतःचे तारण करू शकत नाही. मुक्तीदाता स्त्रीचे संतान असेल, हे सुद्धा आपल्याला इथून पाहावयास मिळतं. मसियाचा विजय ह्या वचनामध्ये दाखविलेला आहे. आद्य शत्रू जो आमचा सैतान, त्याचा पराभव या ठिकाणी दाखविलेला आहे. आणि हे सर्व सत्य प्रियांनो 3:15 मध्ये अंतर्भूत आहे. मुक्तीची योजना देवाची आहे ख्रिस्ताद्वारे. ख्रिस्ताचे अभिवचन आहे, ख्रिस्ताची सुवार्ता आहे. पतित व संपूर्ण भ्रष्ट लोकास देव तारण देऊ इच्छितो त्याच्या पुत्राद्वारे. मुक्तीदाता स्त्रीची संतान असेल, मशियाचा विजय आणि आद्य शत्रू सैतान याचा पराभव 3:15 मध्येच आपल्याला दाखविलेला आहे प्रियांनो. मुक्ती हे आपल्याला ह्या ठिकाणाहून अत्यंत स्पष्ट रीतीने शिकावयास मिळतं 3:15 मध्ये. आणि नक्कीच जे 2 करार आज आपण पाहिले, अ, पहिला करार कृत्यांचा किंवा जीवनाचा करार जो आदामासोबत केला होता, तो आपला प्रतिनिधी होता. त्यांनी पाप केले आणि त्यामुळे संपूर्ण जगात पाप आणि अ, 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 मृत्यू ह्या जगामध्ये आला. आणि हे जग मोडलेलं आहे, ब्रोकन आहे. सर्व प्रकारची जी अराजकता, गोंधळ, दुःख, मृत्यू, त्रास, आजारपण, संघर्ष, तणाव, हे सगळे त्याचं कारण उत्पत्ती अध्याय 3 आहे. परंतु परमेश्वर हा महान आहे प्रियांनो. त्यांनी तिथेच आपल्याला त्याच्या पुत्राची अद्भुत सुवार्ता दिली. आणि तो पुत्र 2000 वर्षापूर्वी आपल्यासाठी आला. तो स्त्रीची संतान होऊन आला, नियमशास्त्राधीन होऊन आला. तो 33.5 वर्ष ह्या भूतलावर जगला. त्याच्या पवित्र जीवनाद्वारे, त्याच्या बदली अर्पणाद्वारे, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे त्याने आपले तारण पूर्ण केले. आणि त्यांनी वधस्तंभावर सैतानाचे डोके कुचललेले आहे. कोणत्याही अट न ठेवता, अटविरहित प्रभूनी त्याच्या कृपेने आपल्याला तारलेले आहे. त्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. आणि याच्यातून आपण हे सुद्धा शिकलो की पाप किती भयानक आहे. एक लहान पाप पवित्र देवाविरुद्ध अत्यंत भयानक असा अपराध आहे. आणि त्यामुळे आपण पापाला किंवा मोहांना जे आहे अत्यंत हलक्या रीतीने घेऊ नये, तर दररोज प्रार्थना करावी, पश्चाताप करावा. अ, आणि देवाच्या वचनामध्ये आपण राहूया. आणि प्रभूचं जे पावित्र्य आणि ख्रिस्ताचं सौंदर्य ते नित्य आपण निहारत राहूया. पुढे बंधू प्रशांत आपल्याला चालवतील. येस, थँक्यू ब्रदर मंगेश, सुंदरशा बोधासाठी. भरपूर असे गोष्टी पुन्हा एकदा आज शिकायला मिळाल्या आणि त्यासाठी मी देवाचे उपकार मानतो. आपण पुढे जाणार आहोत, आपण प्रार्थना करणार आहोत, मध्यस्थीची प्रार्थना. कोणाच्या काही विनंती असतील तर कृपा करून कळवाव्या. जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया.